आपला आवाज कोकण 24 तास। ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दाखले आणि त्यांच्या इतर कामासाठी वारंवार शहरात येण्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आता गाव पातळीवरच कामे मार्गी लावली जाणार आहेत। जनतेच्या वेळेची आणि पैशांची बचत व्हावी यासाठी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आजचा वाढदिवस आहे। आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या तर्फे मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांची जयंती देखील आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो। खरं तर हा कार्यक्रम जनसामान्यातल्या जनसामान्य माणसाचा आहे। आपण तहसीलदार ऑफिसला येतो, आपण सर्कल ऑफिसला येतो, आपण तलाठी ऑफिसला येतो, प्रांतांनी सांगितलेल्या सगळ्याच खात्यांच्या ऑफिसमध्ये आपण जातो आणि तिथं आपली एक मानसिकता अशी झालेली असते की आपल्याला हेलपाटे मारायला लागतात। आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की मागच्या सरकारमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते ते शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये केला आणि एका दिवसामध्ये लाखो प्रमाणपत्र देणं, एका दिवसामध्ये लाखो जी प्रलंबित प्रकरणं आहेत त्याचा निपटारा करणं, अशा पद्धतीचा शासकीय कार्यक्रम करून माननीय शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि त्यावेळी अजितदादा असतील, या तिघांच्या नेतृत्वाखाली आपण हा कार्यक्रम केला। खरं तर तोच कार्यक्रम आज आपण पुढे चालवतोय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता आपण तालुक्याच्या स्तरावर आणि सर्कल स्तरावर किंबहुना गावाच्या पातळीवर देखील हे दाखले तुम्हाला लवकरात लवकर मिळाले पाहिजेत यासाठी आपण ही उपाययोजना करतो। आज आपत्ती व्यवस्थापनाची मार्गदर्शिका शासनानं म्हणजे जिल्हा परिषदेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी येथील जयेश मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, प्रांताधिकारी जीवन देसाई, सभापती प्रवीण पांचाळ, जिल्हा परिषद सदस्य बापू महाप, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, दादा दळी, बंटी वनुज आदी उपस्थित होते। जिल्हा प्रशासनानं त्याचं प्रकाशन केलं। जिल्हाधिकारी साहेब, माझी आपल्याला एक सूचना, माझा विनंती आहे, याच्यामध्ये सगळे लँडलाईन नंबर आहेत। आता लँडलाईन नंबर किती उचलतात आणि लँडलाईन नंबरचा उपयोग काय होतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपण याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रातला पहिला असा एक जिल्हा आपण घडवूया की जेवढे आपण लँडलाईन नंबर दिलेले आहेत त्यांना मी नाविन्यपूर्ण योजनेतनं सगळ्यांना मोबाईल देतो। एक ग्रुपचे मोबाईल नंबर आपण घेऊ आणि हे ग्रुपचे मोबाईल नंबर घेतल्यानंतर ज्यावेळी त्या अधिकाऱ्याची बदली होईल तर तो निघून जाईल पण मोबाईल रत्नागिरीतच ठेवेल आणि पुढच्या अधिकाऱ्याच्या हातामध्ये तो मोबाईल मिळेल। असं जर आपण केलं आणि ती मोबाईल नंबर आपण या पुस्तकामध्ये दिले तर लँडलाईनवर अवलंबून न राहता जो अधिकारी ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी ह्या जनतेला कनेक्ट होऊ शकतो। म्हणून हा एक उपक्रम आपण करणं आवश्यक आहे। आता मी यादी जी बघितली 200-250 अधिकाऱ्यांची यादी आहे, अजून 250 अधिकारी वाढतील। 500 मोबाईल लोकांच्या संरक्षणासाठी आणि कामासाठी नाविन्यपूर्ण योजनेतनं मला देता आले तर खरोखरच मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या नावानं महाराजस्व अभियान जे आपण करतोय त्याला कुठेतरी आपण योग्य दिशा देतो। कारण आज लँडलाईनची परिस्थिती आपण बघितली म्हणजे हा काय फक्त प्रशासनाचाच दोष नाही, माझ्या घरात पण आता लँडलाईन नाही। माझ्या घराच्या लँडलाईनचा नंबर मी लहान असताना 49 नंबर होता, 49, नंतर 249 झाला, नंतर 2249 झाला, नंतर 22249 झाला आणि आता घरातच लँडलाईन नाही अशी परिस्थिती आहे। ज्यावेळी आपल्याकडे आधुनिक आता एक यंत्रणा हातामध्ये आहे तेव्हा आपण आधुनिकच विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या पावसाळ्यातच आपण ही जी मी मांडलेली संकल्पना आहे ती आपण प्रत्यक्षामध्ये उतरू। कारण शेवटी अधिकाऱ्यांना जेवढ्या आपण चांगल्या आधुनिक व्यवस्था करून देऊ। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन केले आणि पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवण्यात आला होता ज्यातून एका दिवसात लाखो प्रलंबित कामे मार्गी लागली। तोच उपक्रम आपण पुढे सुरू ठेवत आहोत। हे अभियान वर्षातील 365 दिवस राबवून
खऱ्या अर्थाने वंचित घटकांना न्याय देण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे. अधिकाऱ्यांनी जनतेशी सकारात्मक संवाद साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एखादे काम तांत्रिकदृष्ट्या शक्य नसले तरीही नागरिकांना योग्य मार्ग दाखवणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. यावेळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दाखल्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे काजूची गंगा शकीला श्रद्धा गणित सावंत समीना सादिक पाटकर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.